अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्षाच्या निवडणुका या थेट जनतेमधून आपल्या घेतल्या गेल्या। 1965च्या कायद्याप्रमाणे अध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांच्या अधीन कामकाज करावं अशा प्रकारचे नियम होते। मागच्या काळामध्ये अध्यक्षांचे आर्थिक अधिकार शासनाने काढले आणि आजच्या तारखेला नगराध्यक्ष आणि नगरपालिकेची बॉडी हे केवळ बुजगावणं म्हणून त्या ठिकाणी काम करते। कुठल्याही स्थितीमध्ये नगराध्यक्षांना कुठल्याही नगरपालिकेत अधिकार नाही। मुख्याधिकारी मनाप्रमाणे पैशाची उधळपट्टी करतात। अध्यक्षांना जनतेला विकास कामासाठी सामोरं जावं लागतं आणि सामोरं जाताना आर्थिक अधिकार नसल्यामुळे अध्यक्ष त्या ठिकाणी हतबल होतात। त्याचप्रमाणे नगरपालिकेमध्ये लेआउटच्या येणे असतील, बांधकाम परवानगी असतील, सगळ्याच गोष्टींमध्ये कुठेही अध्यक्षाचा हस्तक्षेप नसल्यामुळे त्या ठिकाणी विकासाची संकल्पना सोडून मुख्याधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून हे कामकाज चालवतात। त्या सगळ्या अधिकाऱ्यांना समांतर आर्थिक अधिकार आपण शासनाने दिले पाहिजे। नगरसेवकांना सुद्धा गेल्या 1995 पासून 100 रुपयाच्या वर मानधन नगरसेवकांना आतापर्यंत दिल्या गेलेलं नाहीये। सगळ्या लोकांची मानधन वाढली, मात्र नगराध्यक्ष मानधन वाढलेलं नाहीये आणि म्हणून ते सुद्धा वाढवण्यात यावं। या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या अधिकार देण्यासंदर्भात मी औचित्याचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करत आहे। शासनाने त्याला मान्यता द्यावी।